आपण आता राज्याचा उदारमतवादी दृष्टिकोन अभ्यासक्रमाला दोन दृष्टिकोन आहेत, राज्याचा उदारमतवादी आणि मार्क्सवादी. हे दोन्ही दृष्टिकोन थोडक्यात समजून घेणार आहे. तेव्हा सगळ्यांनी थोडं व्यवस्थित लक्षपूर्वक ऐका की उदारमतवाद, उदार म्हणजे काय, जिथे आपल्याला सगळी मोकळीक वाटते. उदार या शब्दाचाच अर्थ तसा आहे, ज्याच्यात प्रत्येकाला स्वतंत्रता, प्रत्येकाचा विकास, कोणतेही बंधन किंवा अवैध बंधन यापासून सर्वांची मुक्तता आहे. या अनुषंगानेच हा उदारमतवादी दृष्टिकोन आहे. म्हणजे राज्याचा उदारमतवादी म्हणजे काय, राज्याची भूमिका कशी असली पाहिजे, ही उदारमतवादी असली पाहिजे. या दृष्टिकोनातूनच ही विचारधारा किंवा दृष्टिकोन म्हणजे काय, एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा आपला एक कल कसा असतो. म्हणजे एखादा ऍक्सिडेंट जेव्हा होतो तेव्हा पहा ना, काही लोक म्हणतात की नाही, त्या चालकाचीच काहीतरी चुकी आहे. काही लोक म्हणतात नाही नाही, शासनाची चुकी आहे, शासन इथे व्यवस्थित पोलीस उभेच नाही करत. म्हणजे आपण त्या अँगलकडे कसं पाहतो याला दृष्टिकोन म्हणतात. यांनी राज्याकडे कसं पाहिलं तर काही अभ्यासकांनी उदारमतवादी या अँगलनी त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणून तो दृष्टिकोन मोठ्या प्रमाणावरती स्वीकारला गेला. म्हणूनच तो आपल्याला अभ्यासाला आहे. आता हा आधुनिक काळातील दृष्टिकोन आहे उदारमतवादी. या विचारधारेची सुरुवात इंग्लंडमध्ये 1668 मध्ये रक्तविहीन क्रांतीपासून झाली असे समजले जाते. म्हणजे 1688 हा कालावधी लक्षात ठेवायचा आहे की याच्यात कसं आहे की राज्यसंस्थेने धर्मसत्तेच्या विरोधात संघर्ष सुरू केला आणि त्यातून उदारमतवादाचा जन्म झाल्याचे दिसून येते. हे खूप महत्वाचं आहे. आपण मागे पाहिलं होतं काल, जे ऑब्जेक्टिव्ह पाहिले की प्राचीन काळामध्ये धर्मसत्तेला अधिक महत्वपूर्ण स्थान होतं. पण या धर्मसत्तेतून जी अराजकता निर्माण होत चाललेली होती, म्हणजे राजापेक्षा धर्म काय म्हणतो याला अधिक महत्वपूर्ण स्थान होतं, त्यातून ह्या नवीन विचारधारेचा उदय झालेला आपल्याला दिसून येतो. आता ह्या उदारमतवादी विचार प्रणाली ही व्यक्ती स्वातंत्र्यास सर्वोच्च मानून राज्याच्या व्यक्तीच्या जीवनावरील हस्तक्षेपाला विरोध करते. मी तुम्हाला मगाशीच म्हटलं की राज्याचा जो काही हस्तक्षेप आहे, कालांतराने याच्यात थोडासा बदल झाला, पण त्यांनी सुरुवातीपासून राज्याच्या हस्तक्षेपाला व्यक्तीच्या जीवनात पर्टिक्युलरली की काय केलं पाहिजे, माझ्यात जी क्षमता असेल त्यानुसार मी माझा विकास करू शकलो पाहिजे, राज्याने कोणतेही माझ्यावर बंधनं टाकता कामा नये, या अनुषंगाने ही विचारधारा विकसित झाली. याच्यात सगळ्यात मुहूर्तमेढ म्हणजे कोणी केली या विचारधारेला, तर हे जे हॉब्स, लॉक आणि रुसो हे जे आहेत यांचं मुख्यतः याच्यात योगदान आहे. यांनी या विचारधारेची एखादं काय म्हणतात, ज्याला बीजारोपण ज्याला म्हणतो आपण, ते बीजारोपण करण्यात या तिघांचा, हॉब्स, लॉक आणि रुसो हे सामाजिक करार सिद्धांत मांडणारे विचारवंत आहेत. हॉब्स, लॉक आणि रुसो यांनी ही सुरुवात केली आणि त्याच्यानंतर हळूहळू त्याचा कालांतराने विकास झाला. याच्यात अजून काही अभ्यासकांचं योगदान राहिलेलं आहे. बेंथम म्हणा, स्पेन्सर, ॲडम स्मिथ यासारख्या विचारवंतांनी देखील उदारमतवादाचा विकास केलेला आपल्याला दिसून येतो. आता काही गोष्टी आपल्याला अजून लक्षात घ्यायच्या आहेत की यामध्ये काही प्रश्न निर्माण झाले, त्याच्या निवारणासाठी सुधारणावादी उदारमतवादा उदय झाला. राज्याचा सकारात्मक हस्तक्षेप मान्य करून कल्याणकारी राज्याचा पुरस्कार केला, ज्यामध्ये जे.एस. मिल, टी.एच. ग्रीन आणि जॉन किन्स इत्यादी विचारवंतांचा समावेश होतो. हे काही अनेक वेगवेगळे याच्यातून निर्माण झालेले सुधारित आवृत्ती ज्याला म्हणतो. मी तुम्हाला पहिलेच म्हटलं की उदारमतवादाच्या मध्ये जे काही बदल होत गेले त्यातूनच कल्याणकारी राज्याचा सिद्धांत म्हणा किंवा नव उदारमतवाद म्हणा, हे अनेक वेगवेगळे विचारधारा उदयास आल्या. आता हे सगळं आपण फार सखोल लक्षात नाही घेणार, कारण की हे तुम्हाला अभ्यासक्रमाला इतकं नाही आहे. पण हे अभ्यासक्रमात या पर्टिक्युलर हॉब्स, लॉक, रुसो, बेंथम, स्पेन्सर
ॲडम स्मिथ, या सगळ्यांचं थोडंसं नाव आपण लक्षात ठेवायचं. उद्या जर आपल्याला ऑब्जेक्टिव्हमध्ये प्रश्न आला तर आपल्याला हे सांगता आलं पाहिजे. उदारमतवाद 18व्या शतकापासून पाश्चिमात्य राजकीय विचारांना प्रभावित करणारा एक विचार प्रवाह आहे. तो आजही प्रभावी आहे. उदारमतवाद याला इंग्रजीमध्ये लिबरलिझम असे म्हणतात. लिबरलिझम हा शब्द लॅटिन भाषेतील लिबर या शब्दापासून तयार झाला आहे. त्याचा अर्थ स्वतंत्र असा होतो. म्हणून व्यक्ती स्वातंत्र्याचे समर्थन करणारा विचार प्रवाह म्हणजे उदारमतवाद. ही थोडक्यात व्याख्या लक्षात ठेवायची सगळ्यांनी, की काय आहे. 18व्या शतकापासून याची सुरुवात. लिबर या शब्दापासून हा शब्द तयार झाल्यामुळे व्यक्ती स्वातंत्र्याचे समर्थन करणारा विचार प्रवाह म्हणजे उदारमतवाद. उदार म्हणजेच लिबरल. व्यक्ती स्वातंत्र्य, आपल्याला जे काही वाटलं ते आपण करू शकलो पाहिजे, हे याच्यात महत्वपूर्ण, याचा भावार्थ जो आहे तो हा महत्वपूर्ण आहे. यानंतर थोडक्यात अजून एक भाग लक्षात घेऊ, की म्हणजे मी मगाशी म्हणजे म्हटलं तुम्हाला, की व्यक्तीला अधिक स्वतंत्रता मिळावी, समाजात स्वातंत्र्यासंबंधीचं महत्व अधिक वाढावं आणि धर्मसत्तेचं महत्व कमी होत जावं, या माध्यमातून ही विचारधारा पुढे आली आणि ती आजही बऱ्याचशा प्रमाणावरती ही टिकून आहे. हा विचार सगळ्यात जो ज्यांनी मांडला त्याच्यातील महत्वपूर्ण हर्बर्ट स्पेन्सर म्हणा, बेंथम म्हणा, जे.एस. मिल म्हणा, यासारखे विचारवंत यांचे योगदान फार महत्वपूर्ण आपल्याला दिसून येतं. आता उदारमत्वाची काही प्रमुख तत्वे सांगितली आहेत. ही तत्वे नागरी स्वातंत्र्य. नागरी स्वातंत्र्य म्हणजे काय बा? यामध्ये शासन कारभार कोणत्याही व्यक्तीच्या किंवा व्यक्ती समुदायाच्या मनमानीनुसार चालू नये, तर तो कायद्यानुसारच चालावा, असे उदारमतवादाला अभिप्रेत आहे. म्हणून उदारमतवाद राजतंत्राला व धर्मसत्तेला विरोध करतो. नागरी स्वातंत्र्य म्हणजे कोणत्याही व्यक्तीला शिक्षा जी होईल ती कायद्यानुसार व्हायला पाहिजे, ती राजतंत्रामुळे नको किंवा धर्मसत्तेच्या आधारावर नको. म्हणून हे त्याचं प्रमुख पहिलं तत्व आहे, नागरी स्वातंत्र्य. व्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे याच्यात काय, व्यक्तीला विचार, भाषा, सभा, संघटन, प्रकाशन इत्यादी स्वातंत्र्य असलं पाहिजे. याच्यात काही कोणी राजसत्तेने किंवा धर्मसत्तेने कोणताही हस्तक्षेप करता कामा नये, हे याचं दुसरं त्यांनी तत्व सांगितलंय. पहिलं नागरी म्हटलं आपण. नागरी म्हणजे काय, कायदा. कायद्यानुसार सर्व नागरिकांना समान स्थान. व्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय, प्रत्येकाला आपली भाषा, संस्कृती, सभा म्हणा, संघटन म्हणा, हे करण्याचा संपूर्ण अधिकार असला पाहिजे. नंतर तिसरा मुद्दा जो आहे तो सामाजिक स्वातंत्र्य म्हणजे काय, व्यक्ती स्वातंत्र्याबरोबर व्यक्तीला सामाजिक स्वातंत्र्यही असले पाहिजे. म्हणजे कोणत्याही व्यक्तीने रंग, लिंग, वंश, आर्थिक स्थिती इत्यादी बाबींच्या आधारावर व्यक्तीमध्ये भेदभाव करू नये. प्रत्येक व्यक्ती कायद्यासमोर समान आहे, असा या उदारमतवादाचा आग्रह आहे. सामाजिक स्वातंत्र्य म्हणजे रंग, लिंग, वंश म्हणा, या आधारावर किंवा आर्थिक स्थितीच्या आधारावर कधी समाजात कोणी जास्त मोठा, कोणी कमी, असा भेद नसला पाहिजे, अशी ही विचारधारा सांगते. पहिलं आपण काय पाहिलं, नागरी. त्याच्यात कायद्याला अधिक महत्वपूर्ण स्थान आहे. व्यक्ती स्वातंत्र्य, याच्यात काय पाहिलं आपण, की आपली भाषा, संस्कृती, संघटन याच्यात कोणीही राजसत्तेने किंवा धर्मसत्तेने हस्तक्षेप करता कामा नये. तिसरा मुद्दा पाहिला आपण, सामाजिक स्वातंत्र्य, की ज्याच्यात लिंग, धर्म म्हणा किंवा लिंग, वंश, आर्थिक स्थिती या आधारावरती कोणताही भेदभाव नसला पाहिजे. आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे प्रत्येकाला आपल्या क्षमतेनुसार अर्थार्जन करण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य असलं पाहिजे, असं उदारमतवाद म्हणतो. याच्यात राज्यांनी कोणताही हस्तक्षेप करता कामा नये. म्हणून याच्यातूनच भांडवलदारी विचारधारा निर्माण झाली. याच्यातूनच भांडवलशाही विचारधारा ही निर्माण झाली, हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतरचा पाचवा मुद्दा आहे कौटुंबिक स्वातंत्र्य. याच्यात पुरुषसत्ताक कुटुंब व्यवस्थेला विरोध करून कौटुंबिक जीवनात स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कार केला आहे आणि स्त्री पुरुषांना समान स्वातंत्र्य असावे, असे उदारमतवादी विचारवंत किंवा विचारधारा ही सांगते. कौटुंबिक स्वातंत्र्य, स्त्री पुरुष समानता, आपण हे लक्षात कसं ठेवायचं, हे या आधारावर ठेवायचं. म्हणजे उद्या जाऊन आपल्याला लिखित जरी पेपर द्यावा लागला
तर हे मुद्दे लक्षात राहिले पाहिजे. आर्थिक म्हणजे पैसा, कौटुंबिक म्हणजे स्त्री पुरुष समानता, नागरी स्वातंत्र्य म्हणजे कायदा, व्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे त्याची भाषा, संस्कृती याचं संवर्धन करण्याचा अधिकार, सामाजिक स्वातंत्र्य म्हणजे रंग, लिंग किंवा आर्थिक घटकावरती कोणताही भेदभाव नसावा, याला सामाजिक. नंतर मानवतावादी वादाचे स्वातंत्र्य. उदारमतवादाने मानवतेच्या दृष्टीने व्यक्तीच्या प्रशासकीय, भौगोलिक आणि वांशिक क्षेत्रातील स्वातंत्र्याचा पुरस्कार केला आहे. हे स्वातंत्र्य राष्ट्रीय पातळीपर्यंत व्यक्तीला असले पाहिजे असा आग्रह उदारमतवाद धरतो. म्हणजे काय, मानवाला मानवानुसारच वागणूक मिळाली पाहिजे. तो कोणत्या प्रदेशातला आहे, तो कोणत्या प्रशासकीय पदावरचा आहे किंवा तो कोणत्या याच्यावरचा आहे, हे आपल्याला महत्त्वपूर्ण नाही आहे. म्हणून मानवतावाद हा भाग लक्षात घ्यायचा. आंतरराष्ट्रीय स्वातंत्र्य म्हणजे आंतरराष्ट्रीय शांतता, परस्पर सहकार्य आणि आंतरराष्ट्रीय संघटनेची निर्मिती, ही या सगळ्या गोष्टींना उदारमतवाद अधिक प्राधान्य देतो. राजकीय स्वातंत्र्य, राजकीय याच्यात प्रत्येकाला त्याच्या त्याच्या क्षमतेनुसार तिथे त्याला सहभागी होण्याचं संपूर्ण स्वातंत्र्य असलं पाहिजे. त्याचप्रमाणे त्याचा उपभोग घेण्याचं देखील स्वातंत्र्य असलं पाहिजे, असा हा उदारमतवादी विचारधारा सांगते. नंतरचा एक धर्मनिरपेक्षता. मध्ययुगीन काळात धर्मसंस्थेचा व्यक्ती जीवनावर फार मोठा प्रभाव पडला होता. परंतु उदारमतवादाने धर्मसंस्थेचा वाढता हस्तक्षेप अमान्य करून व्यक्तीने धर्मसंस्थेपासून मुक्त असावे असे मत मांडले. धर्मनिरपेक्षता म्हणजे त्यांनी राज्य आणि धर्म हे याच्यात फारकत करण्याचं पहिलं महत्त्वपूर्ण कार्य हे उदारमतवादाने केलं. म्हणून धर्माच्या आधारावर राज्य चालणार नाही, धर्म देखील राज्याच्या आधारावर चालेल. धर्माचे कोणतेही नियम हे राज्यावर किंवा व्यक्तीवरती बंधनकारक नसतील, परंतु राज्याचे सर्व निर्णय हे धर्मावरती म्हणा किंवा व्यक्तीवरती बंधनकारक असतील, हे सांगण्याचं काम या उदारमतवादाने केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि शेवटचा मुद्दा आहे राज्याचा कमीत कमी हस्तक्षेप. राज्याने बिलकुल कमीत कमी हस्तक्षेप केला पाहिजे व्यक्तीच्या जीवनात, कारण की व्यक्तीला आपला विकास करण्याचं संपूर्ण स्वातंत्र्य असलं पाहिजे. त्याच्यामध्ये जे काही नैसर्गिक क्षमता आहेत त्या क्षमतेनुसार तो आपला विकास करू शकला पाहिजे, हे सांगण्याचं काम उदारमतवादाने केलं. आणि हे सांगण्याचं हे सगळे जे विचार का निर्माण झाले, कारण का त्या काळामध्ये राजसत्तेच्या मध्ये धर्मसत्तेचा किंवा जो राजा होता तो हुकुमशाही प्रवृत्तीचा अधिक होता. त्यामुळे व्यक्तीचा विकासात एक खूप मोठी बाधा निर्माण झालेली होती. आणि असंच जर यांचा हस्तक्षेप होत राहिला तर कोणाचाही विकास होणार नाही. हा भाग खूप महत्वाचा होता. म्हणून त्यांनी राज्याचा कमीत कमी हस्तक्षेप याचा देखील पुरस्कार केल्याचा आपल्याला दिसून येतं. ही 10 झाली त्याची तत्वे. पहिलं काय सांगितलं होतं मी तुम्हाला, नागरी म्हणजे कायदा, कायद्यासमोर सगळे समान. व्यक्ती स्वातंत्र्य, त्याच्यात माझी भाषा, संस्कृती या सगळ्यांचं मी जोपासण्याचं मला पूर्ण स्वातंत्र्य असलं पाहिजे. तिसरं मी सांगितलं सामाजिक स्वातंत्र्य, लिंग, वंश, आर्थिक आधारावर कोणताही भेदभाव नसला पाहिजे. आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे काय, मला माझ्या क्षमतेनुसार कमवण्याची संपूर्ण संधी असली पाहिजे. त्यानंतर मी सांगितलं तुम्हाला कौटुंबिक स्वातंत्र्य, स्त्री पुरुष समानता. मानवतावाद म्हणजे मनुष्य म्हणून सगळीकडे मला समान वागणूक मिळालीच पाहिजे. आंतरराष्ट्रीय स्वातंत्र्य म्हणजे काय, मी संपूर्ण जागतिक स्तरावर शांतता किंवा संघटन करण्याची संपूर्ण स्वतंत्रता असली पाहिजे. राजकीय स्वातंत्र्य म्हणजे काय, राजकीय क्षेत्रात मी पूर्ण सहभागी होण्याचं, त्याचा उपभोग घेण्याचं देखील स्वातंत्र्य असलं पाहिजे. धर्माचा कमीत कमी हस्तक्षेप असला पाहिजे असं धर्मनिरपेक्षता सांगतं. आणि शेवटचं राज्याचा कमीत कमी हस्तक्षेप, राज्याचा व्यक्तीच्या जीवनात कमीत कमी हस्तक्षेप असला पाहिजे असं हे सांगितलेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर हॉबाऊसने उदारमतवादाची वरील तत्वे स्पष्ट केली आहेत. सर बोल. मला सेकंड पॉइंट पुन्हा समजवा ना. व्यक्ती स्वातंत्र्य, हो हा, व्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय, माझी मी मराठी, जसं आपण म्हणतो ना बऱ्याच वेळा आपण नागपूरची मराठी वेगळी आहे, थोडं अजून
पुढे मराठवाड्यात जा, तिथली मराठी भाषा वेगळी असते. तिथे अजून तुम्ही पुढे सातारा, सांगलीकडे जा, पुण्याच्या भागांना जा, तिथे मराठी तुम्हाला वेगळी दिसेल. म्हणजे काय नागपूरची मराठी भाषा खराब आहे का? किंवा जसं माझी मराठी भाषा आहे, तर गुजरातमधल्या लोकांची गुजराती आहे. मारवाड्यांची मारवाडी आहे. मुस्लिम लोकांची उर्दू आहे. जे पाश्चिमात्य असतील त्यांची इंग्रजी आहे. साऊथमध्ये अनेक आपले इथले आहेत लोक. या सगळ्यांच्या भाषा वेगवेगळ्या आहेत ना. या भाषा संवर्धन याच्यात खूप महत्वाचं आहे, कारण की याच्यातून व्यक्तीला आपला व्यक्तिमत्वाचा विकास करता येतो. मला वाटलं तर मी दुसऱ्या भाषेचं ज्ञान जरूर घेईल, पण माझ्यावर ही जबरदस्ती नको की नाही तुमची भाषा नाही, हीच भाषा शिकली पाहिजे. किंवा संघटन जे आहे, हे संघटन देखील मला वाटलं त्या लोकांना एकत्रित करून मी माझं संघटन तयार करू शकलो पाहिजे. माझे विचार देखील व्यक्त करू शकलो पाहिजे मी. याला म्हणतात व्यक्ती स्वातंत्र्य. म्हणजे असं जर कोणी सांगितलं उद्या असं बोलायचंच नाही, धर्मसत्तेने सांगितलं की असं बोलायचं नाही, म्हणून मी बोलणार नाही असं नाही, असं होता कामा नये. मला जे योग्य वाटेल ते मी बोलण्याची मला पूर्ण मुभा असली पाहिजे. असंच हा व्यक्ती स्वातंत्र्याचा हा एक अर्थ आहे. समजलं? हो सर. चलायचं पुढे आता. हो हो. आता हा हॉबहाऊसचं नाव लक्षात घ्या. हॉबहाऊसने उदारमतवादाची वरील 3 तत्वे स्पष्ट केली आहेत. त्यांनी त्याचं म्हणणं आहे की राज्यविषयक सिद्धांताची मांडणी करताना खालील 3 गोष्टींचा अभ्यास करावा लागतो. व्यक्तीचे अधिकार आणि राज्याची सत्ता याच्यातील परस्पर संबंधाचा विचार करणे. नंबर 2, राज्याचा उगम स्थानाबद्दल चर्चा करणे. आणि नंबर 3, राज्याच्या उद्दिष्टासंबंधी स्पष्टता असणे. हे 3 गोष्टी हॉबहाऊसने म्हटलेल्या आहेत की जर राज्याचा तुम्हाला उद्या विचार करायचा असेल तर तुम्हाला या 3 गोष्टींचा अनुषंगाने विचार करावा लागेल. आता याच्यातच एक अभिजात उदारमतवाद हा एक पुन्हा सिद्धांत आहे. पण आता हा सिद्धांत आपण अभ्यासणार नाही, कारण की हा तुमच्या लेवलवरती विचारलाही जाणार नाही. पण आपण थोडक्यात एक याचं उदारमतवादाचा संबंधित एक मूल्यमापन म्हणून जर लक्षात घ्यायचं राहिलं तर उदारमतवादानी काय केलेलं आहे, तर उदारमतवादानी तुम्हाला लक्षात येईल की व्यक्ती स्वातंत्र्यावरती अधिक भर दिलेला आहे. राज्याचा कमीत कमी हस्तक्षेप सांगितलेला आहे. आता या जेव्हा टीका करतात अनेक अभ्यासक, तेव्हा हेच म्हणतात की व्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे तुम्ही उद्या जर म्हणाल की तुमच्या व्यक्तीच्या जीवनात आज राज्यामुळे आपल्या सगळ्यांचा विकास झालेला आहे, आज राज्यामुळे मला नोकरी मिळालेली आहे, आज राज्यामुळे तुम्हा सगळ्या लोकांना वेगवेगळे शैक्षणिक फायदे मिळतात आहेत. म्हणजे जर उदारमतवाद मान्य केला तर उद्या जाऊन समाजात काय परिस्थिती निर्माण होईल, जो अधिक स्ट्रॉंग राहील तो अधिक स्ट्रॉंगच होईल आणि जो वीक असेल तो वीक होईल. म्हणून कालांतराने याच्यात विचारामध्ये बदल झाला आणि त्यातूनच मग कल्याणकारी राज्याचा उदय झाला. हा भाग लक्षात घ्यायचा. म्हणून अनेक अभ्यासक या उदारमतवादाला थोडीशी टीका करतात, कारण की या उदारमतवादाने राजसत्तेचं महत्व नाकारलेलं आहे. पण आपण लक्षात घेताना एक भाग लक्षात घेतला पाहिजे की त्या कालावधीमध्ये राजसत्ता ही अशा पद्धतीने जर कल्याणकारी व्यवस्था राबवत असती ती ही विचारधाराच निर्माण झाली नसती. त्या काळामध्ये जी हुकुमशाही प्रवृत्ती जी निर्माण होत होती आणि त्यातून व्यक्तीचा विकासावरती ज्या मर्यादा निर्माण झालेल्या होत्या, म्हणून त्यांनी राजसत्तेच्या आणि धर्मसत्तेचा विरोध या विचारधारांनी केलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्यामुळे आजही विचारधारा महत्वपूर्ण आहे. फक्त एवढंच आहे, याचा एक सुधारित आवृत्तीनंतर जी निर्माण झाली कल्याणकारी राज्य, ती अधिक प्रचलित आहे. त्यामुळे आज तुम्हाला दिसेल आपल्या व्यक्तीच्या जीवनात जन्मापासून मृत्यूपर्यंत किंबहुना मृत्यूनंतर देखील राज्याचा हस्तक्षेप तुम्हाला दिसेल. म्हणजे आपला जन्म होतो तर आपल्याला दाखला काढावाच लागतो. दाखला जर नाही काढला तुम्ही कुठे ऍडमिशन नाही घेऊ शकत. त्याचप्रमाणे समजा आपल्या इथे कोणाची समजा मृत्यू झाला असेल, ते मृत्यूपत्र जोपर्यंत आपल्याला शासनाकडून प्राप्त होत नाही तोपर्यंत
त्या व्यक्तीच्या संबंधित असणाऱ्या संपत्ती संबंधी म्हणा किंवा अजून कोणतीही गोष्ट ही आपल्या नावावर म्हणा ही बदलता येत नाही. म्हणजे पहा तुम्ही व्यक्तीच्या संपूर्ण जीवनात मुख्यतः अलीकडच्या काळात राज्याचं स्थान हे अधिक महत्त्वपूर्ण होत चाललेलं तुम्हाला दिसून येत असेल. म्हणून अनेक अभ्यासक या विचारधारेवरती टीका करताना तुम्हाला दिसून येतील. आता एक दुसरा दृष्टिकोन जो आहे तो एक महत्त्वपूर्ण आहे की राज्याचा मार्क्सवादी दृष्टिकोन. मार्क्स म्हणजे काय? कार्ल मार्क्स यांनी जे विचार मांडले त्यालाच मार्क्सवादी दृष्टिकोन म्हणतात. आणि हे दृष्टिकोन हा कसा का निर्माण झाला की तो कार्ल मार्क्सला हा जो उदारमतवादी जो विचार आहे हाच मुळात पटलेला नाही. याच्या एकदम विरुद्ध विचारधारा म्हणजे ही मार्क्सवाद आहे. यांनी काय केलं मार्क्सनी? आता मी तुम्हाला हे मार्क्सवाद इतका याच्यातला समजून नाही सांगणार, पण मार्क्सचा जो अँगल आहे हा तुम्हाला मी समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. उदारमतवाद म्हणतो व्यक्ती स्वातंत्र्याला महत्व. मार्क्स म्हणतो व्यक्ती कोणामुळे मोठा होतो? समाजामुळे मोठा होतो. मग समाज का नाही महत्वपूर्ण? मग व्यक्तीच्या पहिले कोण असलं पाहिजे? समाज. आणि म्हणून त्यांनी काय पहिले म्हटलं की नाही, व्यक्ती स्वातंत्र्य वगैरे काही नाही, समाज जे म्हणेल तेच व्यक्तीनी केलं पाहिजे. म्हणून त्यांनी काय म्हटलं की समाज व्यवस्था ही अधिक महत्वपूर्ण आहे. त्याचा तर राज्यसंस्थेलाच विरोध आहे मार्क्सचा. त्याची एक गोष्ट आहे थोडक्यात तुम्हाला सांगायचा आता प्रयत्न करतो की त्याचं म्हणणं होतं की समाजाची निर्मिती कशी झाली, तर सगळ्यात पहिल्यांदी समाज हा एक प्रकारचा कसा होता? साम्यवादी स्वरूपाचा होता. साम्यवादी स्वरूप म्हणजे काय बा? त्याचं म्हणणं होतं की टोळी करून लोक एकत्र राहत होते आणि आपला उदरनिर्वाह व्यवस्थित करत होते आणि प्रत्येकाचा उदरनिर्वाह हा व्यवस्थित चालत होता. आणि हा उदरनिर्वाह चालत असता असता काय झालं बा की दोन घटकांची निर्मिती झाली. एक म्हणजे संपत्तीची आणि दुसरं म्हणजे राज्यसंस्थेची. या दोन घटकांनी या जे टोळी म्हणून जे लोक एकत्र राहत होते त्यांना विभाजित केलं. तर विभाजित केलं म्हणजे काय? ज्यांच्याकडे संपत्तीचे अधिकार होते ते सगळे भांडवलदार झाले किंवा ज्यांच्याकडे राज्यसंस्था हातात आली ते सगळे राजे झाले आणि इतर समाज जो आहे हा एक प्रकारचा कामगार किंवा गरीब झाला. आणि म्हणून मार्क्स म्हणतो की हा जो गरीब वर्ग आहे किंवा हा जो कामगार वर्ग आहे हा संख्येने कायम जास्त राहिलेला आहे. आणि त्याचं म्हणणं हे पण आहे की ही जी वर्ग निर्मिती झाली, कशामुळे वर्ग निर्मिती झाली? राज्यसंस्था आणि संपत्ती या दोन घटकामुळे जी वर्ग निर्मिती झाली, त्या वर्ग निर्मितीमध्ये सातत्याने तुम्हाला संघर्षच दिसेल. आणि हा संघर्ष, या संघर्षामध्ये कायम मार्क्सचं म्हणणं आहे संख्येने जास्त असणारा कामगार वर्गच जिंकू शकतो. फक्त त्यांना जागृत करण्याची गरज आहे. कारण की तो संख्येने अधिक आहे. त्यांनी जर उद्या काम नाही केलं, त्यांनी जर यांच्या विरुद्ध क्रांती केली तर ते केव्हाही संख्येने जास्त असल्यामुळे ते या कामगार वर्ग आपलं भांडवलदार वर्गावरती वर्चस्व आपलं निर्माण करू शकतात. आणि म्हणून त्यांनी जी विचार मांडले त्यालाच मार्क्सवादी विचारधारा किंवा त्याला साम्यवादी विचारधारा म्हणून ओळखलं जातं. आणि याच विचारधारेच्या प्रभावातून सोव्हिएट रशियामध्ये 1917 मध्ये क्रांती झाली की जी लेनिननी केली. आणि याच आधारावरती माओ त्से-तुंगनी चीनमध्ये साधारणतः 1949 मध्ये क्रांती केली. म्हणून पहा चीनमध्ये आजही चीनला साम्यवादी चीन म्हणतात. सोव्हिएट रशिया संपुष्टात आला त्याच्यामुळे तिथली मार्क्सवादी विचारधारा संपुष्टात आली, पण आजही सोव्हिएट रशिया आपलं चीन जो देश आहे त्या ठिकाणी साम्यवादी विचारधारा तुम्हाला आजही तशीच किती तिची पकड किती मजबूत आहे ही त्याची तुम्हाला थोडक्यात कल्पना येईल. आजही चीनमधली कोणतीच गोष्ट आपल्याला कळून येत नाही. पहा तुम्ही कोरोना कुठून आला? चायनामधून आला म्हणतो आपण, पण अजूनही कोणाला तिथून व्यवस्थित जी माहिती आहे
ही प्राप्त झालेली नाहीये. कारण की साम्यवादी विचारधाराच ती त्या पद्धतीची आहे की ज्याच्यात खऱ्या अर्थाने संपूर्ण समाजाची हुकुमशाही निर्माण होते. आणि त्यामुळेच हा मार्क्सवादाचा थोडक्यात आपल्याला समजून घ्यावं लागतं. आता हा मार्क्सवाद म्हणजे काय बा, हे थोडक्यात आता आपण लक्षात घेऊ की मार्क्सचा राज्यविषयक सिद्धांत काय होता, म्हणजे राज्याकडे तो कसं पाहायचा, ते थोडक्यात मी काही ही वैशिष्ट्ये आहेत ही समजून घेतली आपण तर तुम्हाला लक्षात येईल. बळ हे राज्याचे आधार. त्याचं काय म्हणणं आहे की राज्यसंस्था ही कृत्रिम व आपल्या स्वार्थी हेतूने धनिक वर्गाने श्रमिकांवर लादलेली संस्था आहे. बळाच्या आधारावर निर्माण झालेले राज्य, कायदा, पोलीस, सैन्य याचा वापर करून श्रमिक वर्गाचे शोषण करणे आणि भांडवलदाराचे रक्षण करणे म्हणून राज्यसंस्था नष्ट करण्यासाठी मार्क्स क्रांती हाच पर्याय असल्याचे सांगतो. लक्षात घ्या, मी तुम्हाला मगाशीच म्हटलं की राज्यसंस्था जी निर्माण झाली, म्हणजे कधी कधी आजही आपण बोलतो ना की आपण तर सर्वसामान्य लोक आहे, आपलं संरक्षण कोण करेल व जे मोठे लोक आहेत त्यांचं संरक्षण बरोबर होतं, कारण की ते सगळे राजकीय नेते आहेत म्हणा बरेचसे, किंवा ज्यांच्याकडे आर्थिक संपत्ती भरपूर आहे आणि त्यामुळे यांचं कोणीच काही खराब नाही करू शकत. म्हणजे काही वेळा मार्क्स जे म्हणतो त्याचा आपल्याला अनुभव येतो, आपणही बोलताना बोलतो, फक्त थोडासा वेगळेपण अनुभव आपल्याला येतात, ते आपण नंतर पाहू मूल्यमापनामध्ये. पण मार्क्सनी म्हटलेलं आहे की ही कृत्रिम आहे, ही धनिक वर्गाने तयार केलेली संस्था आहे आणि ती स्वतःच्या स्वार्थाकरता तयार केलेली आहे. म्हणून राज्यसंस्था जी निर्णय घेते ती धनिकांच्याच दृष्टिकोनातून, धनिकांना अधिक लाभ कसा होईल त्याच दृष्टिकोनातून होत असते. इथे जर आपल्याला काहीतरी आपलं वर्चस्व निर्माण करायचं असेल तर कामगारांना क्रांतीच करावी लागेल, तरच ही राज्यसंस्था नष्ट होऊ शकेल, असं मार्क्सनी म्हटलेलं आहे. हे त्याचं पहिलं वैशिष्ट्य आहे. दुसरं, वर्ग संघर्षाचा संबंध. मी मगाशी तुम्हाला म्हटलं की त्याचं म्हणणंच आहे की मानवी इतिहास जर आपण लक्षात घेतला तर तुम्हाला सुरुवातीपासून दिसेल की मालक गुलाम, श्रीमंत शेतमजूर, भांडवलदार श्रमिक याच्यात सातत्याने संघर्ष तुम्हाला दिसेल. हा संघर्षाचा इतिहास आहे. म्हणजे मनुष्याचं जीवन हे शांततेचं राहिलेलंच नाहीये बा, हे कायम हे संघर्षाचं राहिलेलं आहे. तर तुम्हाला हे दोनच वर्ग सातत्याने तुम्हाला भांडताना दिसतील असं मार्क्स म्हणतो. म्हणून त्यांनी ते उदाहरण दिले आहेत की मालक आणि गुलाम, श्रीमंत शेतमजूर किंवा भांडवलदार आणि श्रमिक. तिसरं त्यांनी म्हटलंय की कामगारांचं शोषण. त्याचं म्हणणं आहे की हा कायम भांडवलदार वर्गाने कामगारांचं शोषणच केलेलं आहे. तुम्ही पहा ना की आपण बऱ्याच वेळा मार्केटमध्ये पाहतो की यावर्षी एक पेन आपल्याला 10 रुपयात मिळत असतो, पुढच्या वर्षी तोच पेन 15 रुपयात होतो. तर मार्क्सचं म्हणणं आहे हे जे 5 रुपये वाढवलेले आहेत याचा किती फायदा कामगारांना किंवा गरिबांना मिळतो. त्याचं म्हणणं आहे की याचा फायदा हा फक्त भांडवलदारांना मिळतो आणि भांडवलदार त्याच्यामुळे सातत्याने श्रीमंत होत जातात आणि कामगार मात्र हा गरीबच होत जातो. आणि म्हणजेच काय, त्यांचं एक प्रकारचं शोषण करण्याचं काम हे भांडवलदार वर्ग करत असतो असे मार्क्सचे मत होते. आणि राज्यसंस्थेचा लोप म्हणजे काय, राज्यसंस्था ही संपुष्टात येईल असं मार्क्स म्हणतो. त्याचं कारण काय, त्याचं म्हणणं आहे की ही संस्था कोणी निर्माण केलेली आहे, भांडवलदार वर्गाने. जर उद्या क्रांती झाली आणि हा भांडवलदार वर्गच जर संपुष्टात आला तर ही राज्यसंस्था देखील संपुष्टात येईल, कारण की तिची गरजच राहणार नाही असा विचार मार्क्सनी सांगितलेला आहे. आणि संपत्तीचे केंद्रीकरण, त्याचं म्हणणं आहे राज्य हे थोड्या लोकांच्या हातात संपत्तीचे केंद्रीकरण होऊन बहुसंख्य श्रमिकांचे जीवन कष्टमय करणारी यंत्रणा आहे. जे मगापासून आपण बोलतो आहोत की राज्यांनी कायम केवळ याच लोकांचं हित पाहिलेलं आहे की जे अधिक धनाढ्य आहेत, श्रीमंत आहेत. त्यामुळे कायम संपत्तीचं केंद्रीकरण हे यांच्या हातातच निर्माण झालेलं आहे आणि किंवा यांच्या हातातच राहिलेलं आहे. आणि श्रमिक कायम हा गरीबच होत गेलेला आहे किंवा त्याचं शोषणच होत गेलेलं आहे. आणि म्हणून या संपत्तीचं केंद्रीकरण जर आपल्याला संपवायचं असेल तर राज्यसंस्था म्हणजेच भांडवलदार वर्ग हा संपुष्टात आणला पाहिजे
आणि तो संपुष्टात कोण आणू शकतं, तर केवळ कामगार आणू शकतात आणि ते आणतील, ही विचारधारा त्यांनी मांडली. आणि याच आधारावर लेनिननी, मग मी जे तुम्हाला म्हटलं की सोव्हिएट रशियामध्ये जी क्रांती केली, याच आधारावरती माओ त्से-तुंगनी, फक्त एवढंच आहे की माओ त्से-तुंगनी जिथे क्रांती केली तिथे शेतकरी वर्ग अधिक मोठ्या प्रमाणावर होता. त्यांनी शेतकरी वर्गाचा आधार घेतला. लेनिननी कामगारांचा आधार घेतला आणि दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर क्रांती ही घडून आली, ही आपल्याला दिसून येते. आणि म्हणूनच ही विचारधारा जी आहे त्याच्या अध्ययनाला देखील महत्त्वपूर्ण स्थान आहे. मी तुम्हाला सांगितलं, हे कामगारांची हुकुमशाही वगैरे, म्हणजे त्याचं काय म्हणणं आहे की जेव्हा भांडवलदार वर्ग हा संपूर्ण संपुष्टात येईल कामगारांच्या माध्यमातून, तेव्हा काय होईल तर एक प्रकारे कामगारांचीच हुकुमशाही निर्माण होईल. आणि कामगारांची हुकुमशाही निर्माण होऊन संपूर्ण यंत्रणेवरती कोणाचं वर्चस्व निर्माण होईल, तर ते या कामगार वर्गांचं निर्माण होईल. आणि या हुकुमशाहीतूनच हळूहळू राज्यसंस्था देखील संपुष्टात येईल. आणि म्हणून वर्गविहीन आणि राज्यविहीन समाज रचना त्यांनी म्हटलंय. वर्गविहीन म्हणजे काय, की समाजात श्रीमंत गरीब असे कोणतेच वर्ग राहणार नाही, एकच वर्ग राहील. म्हणजेच काय झालं की वर्गविहीन समाज रचना झाली. आणि दुसरं म्हणजे राज्यविहीन, म्हणजे काय, की राज्य संपुष्टात येईल, कारण की राज्य ही संस्थाच मुळात भांडवलदारांनी केलेली आहे. म्हणून त्यांनी हे विचार, त्याचं म्हणणं आहे की भांडवलदार वर्गच राहणार नाही, तर मग राज्य संस्थाही नष्ट होईल, हे त्यांनी सांगण्याचं काम केलेलं आहे. एवढं लक्षात असू द्या. आता याच्यावरती मार्क्सवरती प्रचंड टीका होते. याचं कारण काय मार्क्सवर टीका होण्याचं? पहा, अलीकडच्या काळात एक तर राज्यसंस्थेला खूप महत्व निर्माण झालंय. मार्क्स जे म्हणत होता राज्यसंस्था नष्ट होईल, तर उलट राज्यसंस्थेचं महत्व वाढलं, म्हणून मार्क्सवर टीका होते. मार्क्स म्हणतो समाजात दोनच वर्ग असतात, पण आपण तर समाजात खूप वर्ग पाहतो. श्रीमंत तर पाहतोच, गरीबही पाहतो, पण एक मध्यम वर्ग पण आहे, एक उच्च मध्यम वर्गही आहे. म्हणजे हे वेगवेगळे वर्ग देखील आपल्याला समाजात दिसतात, की जे मार्क्सला दिसले नाही. म्हणून अनेक अभ्यासक म्हणतात की हा एकांगी स्वरूपाचा दृष्टिकोन आहे. त्याच्यानंतर काही अभ्यासक म्हणतात की या विचारधारेतून काय होईल, तर हुकुमशाहीच निर्माण होईल. म्हणून ही विचारधारा योग्य नाही. आणि हे वर्ग संघर्षाचा इतिहास जो मार्क्सनी रंगवलेला आहे, त्याच्यात अनेक अभ्यासक हे सांगतात की मनुष्याचं जीवन जर पाहिलं, तर हे उलट तो शांततामय जीवन जगण्याला अधिक महत्व देणारा प्राणी आहे. आणि मार्क्स म्हणतो की सातत्याने संघर्ष करणारा प्राणी आहे. जर इतिहासात पाहिलं तर आपल्याला दिसून येईल की आपण इतिहासात म्हणा किंवा आजही म्हणा, आपण शांततामय जीवन जगण्यालाच प्राधान्य देतो, कारण की शांततेतूनच विकास होत असतो. म्हणून अनेक अभ्यासक या विचारधारेला देखील अनेक प्रकारची टीका करतात. परंतु याच्यातले काही विचार हे आजही महत्त्वपूर्ण आहेत, समाजाला दिशा देणारे आहेत. दोन मोठ्या देशांमध्ये क्रांती या विचारधारेने घडवून आणलेली आहे. आणि भांडवलशाहीमध्ये असणारे दोष प्रकर्षाने ही विचारधारा दाखवते. त्यामुळे देखील या विचारधारेचं स्थान आजही महत्त्वपूर्ण आहे. म्हणूनच आपल्याला अभ्यास करावा लागतो. आलाय सगळ्यांना लक्षात? हो सर. हो सर.